एवढा भला मोठा कचरा कुठून निघालेला आहे तर चला सांगते. आता मार्गशीर्ष महिना तर संपलेला आहे, तर मार्गशीर्ष महिन्यामध्येच देवाजवळचे लाईट फिटिंगचे काही काम केलेले होते, तर खूप अशी मंदिरावरती धूळ वगैरे पडलेली होती. तर म्हणलं चला देवघर साफ करून घेऊया, आणि देवघराची काही साफसफाई केल्यानंतर हा इतका भला मोठा असा कचरा निघालेला आहे. आणि देवघरामधील काही वस्तू ज्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्येच लागतात, त्यासाठी काही वस्तू ज्या गरजेच्या नसतात त्या व्यवस्थित अशा पॅकिंग करून वरती ठेवून टाकलेल्या आहेत, कारण त्या पुढल्या वर्षी गरजेच्या असतात. तर देवघरामधली काही अशी भांडी वगैरे ही साफ वगैरे केलेली आहेत. तांब्याची ही सर्व भांडी अशी घासून छानपैकी घेतलेली आहेत. तर म्हणलं खूपच खराब झाले. आणि लॉंग व्हिडिओमध्ये ह्या दह्याबद्दलही मी सांगितलेलं आहे, काय आहे ते दह्याबद्दल लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे मंदिर असे साफ केलेलं आहे, खूपच खराब झालेले होते. तर अशी काही भांडी छोटी लहान मोठी होती तेही साफ केलेलं आहे. आणि इथं कासव दिसत असेल काचेचं, त्या कासवही मी त्याबद्दल लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं. चला तर भेटूया नेक्स्ट